नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला मिरर रंगोलींचे फ्लावर दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला पाहिजे पेन्सिल, टूथपिक आणि बर्ड्स आणि बॉटल आणि व्हाईट रंगोळी. व्हाईट रंगोळीच आपण सगळे आज फुलं दाखवणार आहे तुम्हाला. आधी बॉटलने असे एक-एक थेंब टाकायचे. हाताने टाकायचे असेल तर हाताने पण टाकू शकतो. ज्यांनी ज्यांना हातांनी टाकता येत नाही, त्यांनी बॉटलने टाकायचे. खूपच सोपे आहे. बघा साईडला गेलं थोडंसं, पण आता मी घेणार आहे त्याला मध्ये हां. हां. आता याला ना बेसिक हे आहे की बेसिक त्याला डॉटला बोटांनी गोल करायचे. कुठलेही फुलं करायचे असेल तर त्याच्या आधी त्याला राउंड करून घ्यायचा. त्याच्याशिवाय फुलाला फिनिशिंग येत नाही. तर आधी सगळे 8च्या 8ही डॉट आपण राउंड करून घेतलेले आहेत, छोटे-छोटे राउंड. आता आपण पहिलं फ्लॉवर घेणार आहे. टूथपिकनी करणार आहे आपण पहिलं फ्लॉवर. नाही टूथपिक नाही, पेन्सिलने करू. टूथपिकने केलं तरी चालतं. मी पेन्सिल वापरते. त्याला गोल-गोल स्ट्रोक सोडायचे. हे झालं फ्लॉवर तयार. मध्ये डॉट टाकायचा आणि त्याच्यात डॉट टाकायचं. हे कलर्डनी पण छान वाटते. मी कलर्डनी पण सांगणार आहे तुम्हाला पुढे. पण सध्या प्रॅक्टिससाठी मी पांढऱ्या रांगोळीने. आता हे 2-2 स्ट्रोक्स ओढायचे आहे त्याचे. हां. आणि मधातनं बारीक टूथपिकनी मधातून ओढून घ्यायचे. म्हणजे ते फूल छान दिसतं. आणि मधात रांगोळीचं टिपकं टाकायचं. हे असे फ्लावर्स आणि पान वगैरे मी तुम्हाला शिकवणारच आहे. पानं पण शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर डिझाईन. तर तुम्ही हे सगळे काढून बघा घरी. तुम्हाला येत नसेल तर तसं सांगा, कमेंट्स करा. कुठलं कठीण वाटलं असेल तर मी तुम्हाला डबल पण सांगेल. तर तुम्ही मला तसा कमेंट कराल. हे एकदम सोपं फूल आहे. बस बोटाने चारी बाजूला स्ट्रोक ओढले आहे आणि त्यात डॉट टाकून साईडने टूथपिकने स्ट्रोक ओढले आहे. आणि हे पण त्याच टाईपचं आहे फूल आहे. फक्त 8 पाकळ्यांचं आहे. ते 4 होतं, ह्याचं 8 पाकळ्या. 8 पाकळ्या आणि मधात डॉटला सगळे स्ट्रोक ओढायचे आणि मधात थेंब टाकायचं. बघा किती छान फ्लॉवर तयार झालं. आणि अजून 4 फ्लॉवर आपले तयार झालेले आहे. आता 5वं फ्लॉवर आपण बडनी करणार आहोत आणि हे पण खूपच सोपं आहे. बस झालं फ्लॉवर तयार. मध्ये डॉट दिला की फ्लॉवर तयार. खूपच सोपे फुलं आहेत. तुम्हाला नक्की येईल. आणि काढल्यास मला तसं कमेंट करा की आम्हाला अशी फुलं जमले आहे आणि नाही जमले तरी पण सांगाल. हे थोडं वेगळ्या प्रकारचं फूल आहे. एक मोठा गोल करायचा आणि त्यात छोटा गोल, त्याचा डिस्टन्स राहू द्यायचं आणि त्याला मध्ये एक डॉट पकडून सगळे स्ट्रोक ओढायचे. हे पण फूल खूपच छान दिसतं. सुंदर दिसतं हे फूल पण. आणि याच्यानंतर आपण अजून पांढरी रांगोळी टाकलेली आहे. त्यात कलर पण टाकू शकतो. कलर पण मी सांगेल. पण हे नुसतं पांढऱ्या रांगोळीचं आहे, तर तुम्ही आधी प्रॅक्टिस पांढऱ्या रांगोळीनीच करा. म्हणजे फिनिशिंग चांगली आल्यानंतर तुम्ही कलर करू शकता त्यात. तुम्ही आजपासूनच प्रॅक्टिस सुरू करा ह्याची. आणि हे तर खूपच सोपी आहे. बिलकुल डॉट आपण गोल केलं होतं त्या ठिकाणी फिंगरने टिप्स करायचे. आता तुम्हाला ते क्लिअर दिसत नाही आहे, पण दिसेल ते क्लिअर. आणि आता हे आहे 3D फ्लॉवर आहे, व्हायरल फ्लॉवर. याला पूर्ण गोल थोडंसं लांबूळ का गोल केलं आहे आणि मधात पण रांगोळी टाकून गोल केलं आहे आणि खाली एक पॉईंट करून त्याला सगळे स्ट्रोक तिथे मिक्स केलेले आहे आणि मध्ये एक लाईन केली आहे, म्हणजे फुलासारखं वाटेल. हे 3D फ्लॉवर तयार. खूप सोपं आहे ते. तुम्हाला नक्की येईल.
तुम्ही काढून बघाल आणि आजपासूनच काढायची प्रॅक्टिस करा. आता हे आहे लोटस फ्लॉवर. लोटस फ्लॉवर खूपच छान दिसतं. याचं बेसिक थोडं वेगळं आहे. याला खालून फिंगरनी थोडं वर करायचं आणि डबल डॉट टाकून करायचं आणि पेन्सिलने स्ट्रोक ओढायचे. बस कमळाच्या फुलासारखे स्ट्रोक्स ओढायचे आणि मध्ये टूथपिकने एक ओढून घ्यायचं, रेष ओढून घ्यायची, त्याच्यामुळे ते छान दिसतं. टूथपिकने खाली रेष ओढून घ्यायची. हे झालं आपलं कमळाचं फूल. असे 10 प्रकारचे फुलं आहेत आणि खूप छान दिसतात हे फुलं. तुम्ही पांढऱ्या रंगाने प्रॅक्टिस करा आधी आणि पांढऱ्या रंगाची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण रंगीत रांगोळीनी पण करणार आहोत आणि याच्यानंतर आपण पानं शिकणार आहोत. पानं कुठल्या कुठल्या प्रकारचे येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. जसं कमळाचं फूल तर कमळाचं पान वेगळं, गुलाबाचं फूल तर गुलाबाचं पान वेगळं. याच्यात मी गुलाबाचं फूल नाही सांगितलं. मी ते गुलाबाचं फूल तुम्हाला कलर्ड रांगोळीत सांगणार आहे आणि कलर्ड रांगोळीमध्ये अजून याच्यापेक्षा 3-4 फ्लावर जास्त असणार आहे. ते तुम्ही नक्की बघा. डे 2ची रांगोळी आहे ती. आता आपण आता आपण लीफ रंगोळी बघू. लीफचे मी डॉट टाकलेले आहे. तो तिथे डबल डॉट दिसतो आहे, ते पिंपळाच्या पानाचा डॉट आहे आणि हे मी एक स्पूननी त्याला स्ट्रोक दिलेला आहे आणि नंतर पेन्सिलनी स्ट्रोक ओढले आहे पानासारखे. थोडं दूर आहे तर तुम्हाला दिसत नाही आहे, दिसेल पण हे बघा. हे मी आणि थोडं मोठं स्ट्रोक केलं आणि याचे स्ट्रोक थोडे वेगळे आहे. त्याचे स्ट्रोक तुम्हाला त्याचे स्ट्रोक म्हणजे आतमध्ये आहे, याचे स्ट्रोक्स बाहेर आहेत. असे वेगवेगळे पानं छान दिसतात. हे बघा, स्ट्रोक ओढले की पान तयार. हे ग्रीन कलरमध्ये आपण ग्रीनचे शेड पण टाकू शकतो. याच्यात ग्रीन, येलो, व्हाईट पण करू शकतो आपण. सध्या तुम्ही व्हाईटने प्रॅक्टिस करा. सगळ्या रांगोळीची व्हाईटने प्रॅक्टिस करा आणि फिनिशिंग आल्यानंतर मग कलर्ड करा. खूपच छान दिसतं मग. आता हे पिंपळाचं पान 3 डॉट टाकले आणि त्याचे स्ट्रोक ओढून घेतले पेन्सिलने, पिंपळाच्या पानासारखं. आता चौथ्या टाईपचं पान थोडंसं स्पूनने त्याला दाबून घ्यायचं. थोडं अजून त्याच्यात रांगोळी टाकावं लागेल आणि अजून थोडंसं दाबायचं, त्याला प्रेस करायचं आणि त्याचे स्ट्रोक ओढायचे. हे आपल्या जास्वंदाच्या पानासारखं पान वाटेल. आणि याच्यातलं कुठलं पान तुम्हाला आवडलं ते सांगाल आणि कुठलं पान तुम्हाला कठीण वाटलं आणि कुठलं सोपं वाटलं, पटकन तुम्हाला जमलं, ते नक्की कमेंट करून सांगाल. आणि ह्या क्लासेससाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून मी याच्यापेक्षा अजून पण छान रांगोळ्या शिकवेल आणि अजून संस्कार भारती पण तुम्हाला शिकायची असेल तर संस्कार भारती पण मी तुम्हाला शिकवेल. सध्या ही म्युरल रंगोळी आहे, म्हणजे अशी वर दिसणारी म्युरल टाईप. जसं म्युरल पेंटिंग असतं तशी ही म्युरल रंगोली आहे. ह्याचे खूप जाड डॉट टाकून पण होतं, पण आता कमी रांगोळी वापरायची असेल तर असं पण करू शकतो आपण. हे पण छान दिसतं. आता हे पामचं पाम झाड राहतं ना, त्याचं हाफ पान आहे. त्याला हाताने स्ट्रोक दिला आहे परत आणि नंतर पेन्सिलने स्ट्रोक दिलेले. हे झाले आपले 4, 5, 6 नंबरचे पान झाले. आता आपण 7वं पान शिकू. तुम्हाला माझी भाषा समजते, काही चूक होत असेल तर मला सांगा. हे खूपच छोटंसं पान आहे. बस छोटं मध्ये स्ट्रोक ओढला आणि आजूबाजूला गोल केलं आणि हे आपण कॉमन रांगोळीमध्ये पटपट काढतो. हे झाले आपले 2, 2, 4, 2, 7, 2, 8
8 झाले. 9व्या प्रकारचं पान आपण शिकणार आहोत आता. वाटीने मी त्याला प्रेस करून टाकलं आणि आपण कमळाचं फूल शिकलो होतो ना, त्याचं कमळाचं पान आहे हे. कमळाच्या पानाला मी एक पुठ्ठ्याने आकार देत आहे. ते कार्ड आहे, कार्डचा तुकडा मी कट केलेला आहे, त्याचं दिलं आहे. पण हे थोडं जमलं नाही, परत आपण त्याला प्रेस करू. परत प्रेस करून त्याला आपण स्ट्रोक देऊ शकतो. कुठलं पान चुकलं असेल तर आपण परत त्याला स्ट्रोक देऊ शकतो. व्हाईट याच्यात देऊ शकतो, कलरमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. हे असं कमळाचं पान. कमळाचं फूल काढायचं म्हणजे लोटस फ्लावर आणि लोटस पान. आणि हे एक थोडंसं वेगळ्या प्रकारचं पान. त्याला खालचं स्ट्रोक द्यायचे आणि वर पानासारखा आकार द्यायचा. आणि हे आपण रोज फ्लावर काढतो, रोज फ्लावरचं पान जसं 3 पानाचं राहतं ते रोज फ्लावर. मी याच्या सांगितलेलं नाही तुम्हाला, मी कलर्डमध्ये रोज फ्लावर सांगेल तुम्हाला. 2 प्रकारचे रोज फ्लावर, दोन्ही प्रकारचे खूप छान दिसतात, ते तुम्ही बघाल. आणि हे रोज फ्लावरचे पान. आणि आपल्याला रांगोळी तशा मोठा बंचची. आता याला थोडं दांड्या काढून घेऊ. दांड्या काढल्यानंतर पान छान दिसतात. आता तुम्हाला बंचवाले पान काढायचे असेल तर एक रेष पाडायची आणि आजूबाजूला डॉट द्यायचे. याच्यापेक्षा खूप प्रकारचे तुम्ही अजून जास्त प्रकारचे तुम्ही पान काढू शकता. पण आता हे मला इतके शक्य झाले तितके मी सांगितले आहे. अजून कलरमध्ये पण जास्त सांगेल. हे बघा, छान दिसतं असं. मी कुठल्याही डिझाईनमध्ये असे पानं काढले तरी छान वाटतात. अशा प्रकारे आपण हे पानं काढलेले आहे. फूल आणि पान आपण पांढऱ्या रंगानेच काढलेले आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायला जमेल, नक्की जमेल. तुम्हाला ही फुलं आणि पानं पण जमल्यास मला सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.